मित्र आपण चाफळ परिसरातील हनुमान मंदिरामध्ये आहोत. राम मंदिराच्या पिछाडीला हे देऊळ आहे. हे जागृत देवस्थान म्हणून परिसरामध्ये प्रसिद्ध आहे. आपण ह्या छोटेखानी मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्या लक्षात येईल की हनुमानाचे फार पूर्वीची साथीदार जी वानरं की आजही ह्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं बागडताना दिसतात आपल्याला. या मंदिराच्या परिसरामध्ये वानरांचा संचार आहे. अशी ही टीम हनुमान या परिसरामध्ये कायम विसावलेली असते. हा परिसर राम मंदिर आणि हनुमान मंदिर यांच्या दरम्यानचा आहे. इथं फरशीकरण केलेलं आहे. आणि परत वानरांचा संचार हे ह्या परिसरात ठळक अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे. भाविकांची सातत्याने इथं गर्दी असते. तर या मार्गाने आपण परत राम मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करीत आहोत.